ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आज उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महापालिका सुरक्षा दल, अग्निशामक दल आणि TDRFच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या सोहळ्यास उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ उर्फ शानू पठाण, विविध प्रभाग समित्यांचे अध्यक्ष, नगरसेवक, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. ठाणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा यावेळी गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मान करण्यात आला. एकूण 10 प्रातिनिधिक सफाई कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. बदलत्या ठाणे शहराच्या स्वच्छतेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून त्यांच्या मेहनतीचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा सन्मान करण्यात आल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. यानंतर नरेंद्र बल्लाळ सभागृहात राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच शहरातील विविध महनीय व्यक्तींच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. सर्वात अगोदर ठाणे नगरीचे सर्व शुद्ध नागरिकांना आपले स्वातंत्र्य दिनाची मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन. स्वातंत्र्य दिवस आपल्याला प्रेरणादायी दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला हा समजते की हा जे स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झालेली आहे ती किती कष्टाने, किती मोठी मेहनतने प्राप्त झालेली आहे. आणि देशसेवा करताना, सिटीची सेवा करताना जे ठाणे महानगरपालिकाचे सगळे अधिकारी कर्मचारी आहेत ते आज हाच संकल्प घेत आहेत की ठाणे नगरीला स्वच्छ, सुंदर, राहणे योग्य, इथले जे नागरिक आहेत त्यांना समाधान भेटेल या पद्धतीची कार्यशैली, त्याचा अवलंब करून पुढे जाण्याचा आज आम्ही संकल्प घेत आहोत. नमस्कार. सर्वप्रथम 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या माझ्याकडून सर्व ठाणेकरांना खूप खूप शुभेच्छा. हा स्वातंत्र्य दिन आपल्याला सर्वांना प्रेरणादायी आहे, पण सर्वांनी, मला वाटतं ठाणेकरांनी, पूर्ण महाराष्ट्राने हा संकल्प करूया की ज्या स्वातंत्र्यवीरांनी या भारत देशासाठी जे बलिदान दिलं आहे त्याचप्रमाणे आपणही थोडंफार ह्या महाराष्ट्रासाठी देणं देतो आणि त्याचप्रमाणे या देशासाठी जे काही करता येईल ते आपण करूया, असा संकल्प मी आज इथे बोलू इच्छितो.